नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवरचे बाकीचे पण व्हिडिओज बघून घ्या आणि आवडले तर लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी अशा ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या येतच असतात. आपण कितीही टाळलं तरीसुद्धा या पिशव्या येतातच. या पिशव्यांपासून आपण काय करू शकतो याचे वेगवेगळे उपयोग मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवात आपण अशी करूया की या जर पिशव्या तुम्हाला साठवायच्या असतील तर या कशा पद्धतीनं साठवायच्या, आणि साठवायच्या नसतील तर मग नेमकं काय करायचं. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आधी याची घडी करूया. या पिशवीची घडी करणं इतकं सोपं आहे की खालच्या बाजूला तिला एक शिवलेली पट्टी असते आणि वरच्या बाजूला सुद्धा हँडलला आपण ही वापरलेली असते, त्यामुळे ही सुरकुत्या पडलेल्या असतात सगळ्या. परंतु इथे मशीन प्रेस केलेलं असतं त्यामुळे हे हँडल चिकटलेलं असतं. अशी दोन्ही हँडल्स ही असतात आणि त्याला एक प्रकारची पट्टी असते वरच्या बाजूला. तर ही आपण उलगडून घ्यायचं, कारण आपणच ही पिशवी कधीतरी घरी आणलेली असते त्यामुळे त्याला सुरकुत्या पडलेल्या असतात. तर ही सरळ करून घ्यायच्या दोन्ही पट्ट्या हँडलच्या, आणि त्याच्यानंतर तिथे आपण धरायचं. दोन्ही टोकं ही जी आहेत ना ती धरायची आणि फक्त ताणून घ्यायचं. छान व्यवस्थित अगदी ही पिशवी जशी पॅकिंगमध्ये असते त्या प्रकारे ही अशी तयार होते. आता याच्यानंतर याच्या ज्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या आपल्याला दिसत आहेत तर या पट्ट्या या पद्धतीनं दुमडून घ्यायच्या. दुमडताना एक बाजू आपली ओपन राहते. आता ही जी बाजू आहे ही ओपन राहिलेली बाजू आहे, त्यामुळे ही घडी केलेली आपण सगळं उलटं करायचं आणि इथे बरोबर हँडल जे आहे तेवढ्या भागावर घडी करून घ्यायची, म्हणजे हे आतल्या बाजूला हँडल येईल. आणि आता हा उरलेला जो भाग आहे संपूर्ण त्याच्या मध्यभागी एक घडी करायची, म्हणजे या पद्धतीनं आपली सरळ घडी तयार होते. आता या घडीचं काय करायचं, तर आपण एखाद्या बॉक्समध्ये आपल्याला जर या घड्या साठवायच्या असतील, म्हणजे आपल्याला पिशव्या लागत असतील, तर या पद्धतीनं घड्या करून बंद खोक्यामध्ये आपण ह्या साठवून ठेवू शकतो. उभ्या पद्धतीनं आडव्या पद्धतीनं आपण कुठल्याही प्रकारे ह्या घड्या ठेवल्या तर आपल्याला खोका उघडल्यानंतर या पिशव्या मिळू शकतात. म्हणजे याचा चोळामोळा होत नाही. आपल्याला जेव्हा पिशवी काढल्यानंतर वापरायची असते तेव्हा ती पिशवी व्यवस्थित प्रेस केलेली मिळते. याच्या सुरकुत्या वगैरे आपल्याला मिळणार नाही. या पद्धतीनं आपण ही पिशवी वापरू शकतो. मग खोक्यात तुम्ही ठेवू शकता, पण त्याचप्रमाणे अशा कॅरी बॅगमध्ये सुद्धा आपण या पिशव्या ठेवू शकतो, जेणेकरून कॅरी बॅग आपण कुठेतरी खेळायला वगैरे अडकवून ठेवू शकतो, किंवा हँडलला पण कपाटाच्या हँडलला अडकवून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला सहजगत्या या पिशव्या काढता येतील. आता या पद्धतीनं ज्या आडव्या म्हणजे लांबीला आडव्या असलेल्या ज्या पिशव्या आहेत त्या पिशव्या आपण या पद्धतीनं एकत्र करून आतमध्ये ठेवू शकतो. आता तीच घडी पण खूप सोप्या पद्धतीनं, म्हणजे पटापट आपण कशी घडी करू शकतो ते पण मी दाखवते तुम्हाला. अगदी तुम्ही हातावर घेऊन सुद्धा, खास टेबलवर वगैरे अशी घडी करायची काही गरज नाही. सहजगत्या आपण हातावर घेऊन सुद्धा ही घडी करू शकतो. तर त्याच पद्धतीनं खालची पट्टी आणि या हँडलला असलेल्या पट्ट्या त्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या ओढून घ्यायच्या आणि पिशवी सरळ करून घ्यायची या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर पटकन याच्या घड्या घालून घ्यायच्या या पद्धतीनं. आता या पद्धतीनं केल्यामुळे काय झालं, मागची बाजू म्हणजे खालच्या बाजूचं जे हँडल आहे ते हँडल लॉक झालेलं आहे. मग आता आपल्याला ही घडी उलटी करायची गरज नाही. सहजगत्या आपली ही घडी तयार झाली. आता ही जेव्हा पिशवी खूप मोठी असते त्यावेळेला मात्र
ह्या अशा पद्धतीनं घड्या करून चालत नाही. मग हँडलचं माप घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं घडी करून घ्यायची. म्हणजे खूप मोठी पिशवी असते, त्याची घडी अतिशय छोट्या आकाराची होऊन जाते. तर या पद्धतीनं आपण खोक्यामध्ये किंवा मगाशी दाखवलं तसं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण साठवून वापरू शकतो. आता ह्या पिशव्या जर तुमच्याकडे भरपूर असतील आणि तुम्हाला साठवायच्या असतील तर मग काय करता येईल, तर याच्यात आपण छोट्या पिशवीमध्ये सुद्धा खूप भरपूर पिशव्या साठवून ठेवू शकतो. कारण ह्या पिशव्या लहान मोठ्या आकाराच्या असतात. आपल्याला प्रत्येक वेळी एकाच आकाराची पिशवी लागते असंही नाही. काम आपलं जसं असतं त्याप्रमाणे लहान किंवा खूप मोठी, मीडियम आकाराची अशा आपल्याला पिशव्या लागतात. तर मग या पद्धतीनं आपण आडव्या ठेवू शकतो किंवा आपण उभ्या पद्धतीनं पण पिशव्या ठेवू शकतो. आता उभ्या पद्धतीनं म्हणजे कशा पिशव्या ठेवू शकतो, तर या अशा पद्धतीनं आपण ठेवू शकतो. या पद्धतीनं जर आपण पिशव्या ठेवल्या उभ्या पद्धतीनं तर कमी जागेमध्ये भरपूर पिशव्या राहतात. कारण ह्या ऑलरेडी आपण घडी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला ही घडी पिशवीतून किंवा खोक्यातून बाहेर काढणं पण खूप सोपं जातं. आपण पिशवी जेव्हा बाहेर काढतो त्यावेळेला आपल्याला अंदाज नसतो की त्या पिशवीचा आकार केवढा आहे आणि आपल्याला समजा असं वाटलं की ती आपल्याला जशी हवी आहे तशी ती पिशवी नाही आहे, तर लगेच पुन्हा घडी करून आपण या पद्धतीनं त्याच्यामध्ये पुन्हा ठेवू शकतो. आता हेच बघा, मगाशी आडव्या ठेवल्या होत्या, आता ह्या उभ्या घड्या ठेवलेल्या आहेत, पण याच्यामध्ये मगासच्या पेक्षा डबल पिशव्या राहिल्या आणि अजूनही इथे जागा रिकामी आहे. याच्यामध्ये आणखीनही पिशव्यांच्या घड्या ठेवता येतील. आता जर समजा ह्या पिशव्या तुम्हाला स्वतःला वापरायच्या नसतील किंवा घरात साठवायच्या नसतील तर मग तुम्ही भाजीवाले, फळवाले, फुलवाले असे जे विक्री करायला बसलेले असतात किंवा आठवडी बाजार वगैरे भरतो त्या ठिकाणी गावाहून शेतकरी आलेले असतात, त्यांना अशा पिशव्या विकत घेऊन ठेवणं परवडत नाही. आणि पिशवी नसेल तर मला भाजी नको असं म्हणणाऱ्यांचंही प्रमाण असतं, त्यामुळे त्यांची भाजी विकली जात नाही. अशा लोकांना आपण या पिशव्या नेऊन देऊ शकतो की जेणेकरून त्यांचीही अडचण होणार नाही आणि आपल्याही घरातल्या पिशव्या कमी होतील. या पिशव्यांचा पुनर्वापर होऊ शकेल, आपलंही काम होतं आणि त्यांनाही मदत केल्याचा आनंद मिळतो. तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.